भारतामध्ये वस्तू आणि सेवा कर म्हणजेच जी.एस.टी 1 जुलै 2017 रोजी लागू झाला. सुरुवातीला एक देश एक कर अशी घोषणा केली गेली होती, पण प्रत्यक्षात 9 वेगवेगळे कर दर, गुंतागुंतीची प्रक्रिया आणि वारंवार होणारे बदल यामुळे जी.एस.टी सामान्य जनतेसाठी आणि व्यापाऱ्यांसाठी फारच त्रासदायक ठरला. शेतकरी, लघु उद्योग, व्यापारी, मध्यमवर्गीय सर्वच वर्ग या कर प्रणालीने हैराण झाले. विरोधकांनीही या त्रुटींवर सतत आवाज उठवला. राहुल गांधी यांनी तर जी.एस.टीला गब्बर सिंग टॅक्स अशी उपमा दिली. तरीही केंद्र सरकार दीर्घकाळी याबाबतीत ठोस सुधारणा करत नव्हतं. आता जवळपास 8 वर्षांनंतर जी.एस.टी परिषदेच्या 56व्या बैठकीत मोठ्या सुधारणा जाहीर करण्यात आल्या आहेत. या सगळ्या गोष्टी सविस्तर जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी सनी आणि तुम्ही पाहताय दैनिक राज्य लोकतंत्र. 22 सप्टेंबरपासून या सुधारणा लागू होणार आहेत. यामध्ये प्रामुख्याने कर रचना सोपी करण्यात आली असून आधीचे 9 स्लॅब कमी करून 2 प्रमुख स्लॅब म्हणजेच 5% आणि 18% ठेवले आहेत. काही वस्तूंवरील 0% कर देखील आहे. दैनंदिन वापरातील वस्तूंवर कर मोठ्या प्रमाणात कमी करण्यात आला आहे. पनीर, दही, औषधे यांसारख्या वस्तूंवर जी.एस.टी 12% होता, आता तो 5% किंवा 0% करण्यात आलेला आहे. यामुळे या वस्तू स्वस्त होऊन ग्राहकांना थेट आता फायदा होणार आहे. सायकल आणि जैविक खतांवरील कर देखील कमी केला गेला आहे. सायकलवर 12%ऐवजी आता 5% जी.एस.टी राहील. त्यामुळे शहरी भागात सायकलिंगला चालना मिळणार आहे. जैविक खतांवरील कर कमी केल्यामुळे स्वतः शेतीत फायदा होईल आणि शेतकऱ्यांचा खर्च कमी होईल. वाहनांवर जी.एस.टी दर मोठ्या प्रमाणात कमी करण्यात आला आहे. लहान कार आणि हायब्रिड वाहनांवरील कर 28%वरून आता 18% करण्यात आलेला आहे. त्यामुळे टाटा, टियागो, मारुती स्विफ्ट यांसारख्या गाड्या स्वस्त होणार आहेत. इलेक्ट्रिक वाहनांवरील 5% कर जसाच्या तसा ठेवण्यात आलेला आहे. त्यामुळे इलेक्ट्रिक वाहनांची मागणी आणखी वाढण्याची आता शक्यता आहे. मोठ्या आणि महागड्या वाहनांवर मात्र कठोर कर ठेवला गेला आहे. 350 सीसी पेक्षा जास्त क्षमतेच्या मोटारसायकलीवर 40% कर लागू करण्यात आला आहे. त्यामुळे लक्झरी वाहनांचा वापर काही प्रमाणात कमी होईल, पण त्याचबरोबर या क्षेत्रातील उद्योगांवर नकारात्मक परिणाम देखील होऊ शकतो. सौर पॅनल, पवनचक्की आणि बायोगॅस यांसारख्या नवीकरणीय ऊर्जा उपकरणांवरील जी.एस.टी आता 12%वरून 5%वर कमी करण्यात आला आहे. त्यामुळे वीज निर्मितीचा खर्च कमी होईल आणि सौर व पवन ऊर्जा अधिक परवडणारी होईल. भारताने 2030 पर्यंत 500 गीगावॅट गैरजीवाश्म इंधन ऊर्जा निर्माण करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. तसेच 2070 पर्यंत नेट झिरो उत्सर्जन गाठण्याचे ध्येय देखील आहे. या सुधारणांमुळे त्या उद्दिष्टांना गती मिळेल. दुसरीकडे कोळशावरील जी.एस.टी 5%हून 18% करण्यात आला आहे. त्यामुळे कोळसा आधारित वीज महागेल, पण यामुळे नवकरणीय ऊर्जेकडे वळण्याची प्रेरणा देखील मिळेल. आरोग्य विमा आणि जीवन विम्यावरून जी.एस.टी हटवण्यात आला आहे. त्यामुळे विमा प्रीमियम स्वस्त होणार आहे आणि मध्यमवर्गीय कुटुंबांना मोठा दिलासा मिळेल. यामुळे जास्तीत जास्त लोक विमा घेतील आणि आरोग्य क्षेत्रातील सुरक्षितता वाढेल. या सुधारणांमुळे दैनंदिन वस्तू, वाहन आणि इलेक्ट्रॉनिक्स यांचे दर देखील 10 ते 15% कमी होतील अशी आता अपेक्षा आहे. सणासुदीच्या काळात ग्राहकांची खरेदी वाढेल, त्यामुळे उत्पादन आणि रोजगार निर्मितीला चालना मिळेल. ऑटोमोबाईल आणि इलेक्ट्रॉनिक्स उद्योगांसोबतच नवीकरणीय ऊर्जा क्षेत्रावरही मोठा फायदा होईल. मेक इन इंडिया उपक्रमाला प्रोत्साहन मिळेल. या सुधारणांमुळे राज्यांना जवळपास 48,000 कोटी रुपयांचे महसूल नुकसान होईल. त्यामुळे केंद्र सरकारला राज्यांना नुकसान भरपाई द्यावी लागेल. जर वेळेवर भरपाई मिळाली नाही तर राज्याच्या सामाजिक कल्याण योजनांवर देखील परिणाम होऊ शकतो. प्लॅस्टिक पॅकेजिंगवरील कमी कर ही आणखी एक चिंता आहे. यामुळे वस्तू स्वस्त होतील, पण प्लॅस्टिक कचरा वाढेल. त्यासाठी स्वतंत्र कचरा व्यवस्थापन धोरण आवश्यक आहे. तसेच कच्च्या तेलाच्या आंतरराष्ट्रीय किमती, पुरवठा साखळीतील अडथळे आणि आयात अवलंबन यामुळे महागाईवर नियंत्रण ठेवणं सोपं राहणार आहे. तसेच कच्च्या तेलाच्या आंतरराष्ट्रीय किमती, पुरवठा साखळीतील अडथळे आणि आयात अवलंबन यामुळे महागाईवर नियंत्रण ठेवणं सोपं होणार नाही. 2017 मध्ये जेव्हा जी.एस.टी लागू झाला तेव्हा लोकांना अपेक्षा होती की कर प्रणाली सोपी होईल, पण प्रत्यक्षात महागाई आणि बेरोजगारी वाढली. याची जबाबदारी सरकारवर टाकली गेली. विरोधकांनी यावर सातत्याने टीका केली. काँग्रेसने त्यांच्या 2019 आणि 24च्या जाहीरनाम्यात जी.एस.टी 2.0 ची मागणी केली होती. अखेर सरकारला दबावाखाली सुधारणा कराव्या लागल्या. माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनीही या सुधारणांचे स्वागत केलं, पण त्यांना 8 वर्ष उशीर झालेल्या सुधारणा
असं संबोधलं। जीएसटी 2.0 ही एक भारतासाठी एक नवीन सुरुवात आहे। महागाईवर अंकुश उद्योगांना चालना आणि पर्यावरणीय शाश्वतता यांची एक समन्वय साधण्याची ही संधी आहे। मात्र यशस्वी अंमलबजावणी, पारदर्शकता आणि राज्यांना वेळेवर नुकसान भरपाई आणि स्थानिक उत्पादनाला प्रोत्साहन हे घटक महत्त्वाचे ठरणार आहेत। जनतेला, उद्योगांना आणि शेतकऱ्यांना दिलासा देण्याची ही संधी केंद्र सरकारने योग्यरित्या साधली तरच जीएसटी 2.0 यशस्वी ठरेल। महागाई कमी होऊन रोजगार वाढतील आणि एक देश एक कर ही संकल्पना प्रत्यक्षात उतरली तरच या सुधारणांचा खरा फायदा होऊ शकतो। बाकी याबाबत तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि जर दैनिक राज्य लोकतंत्र चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।